नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत मिक्स डाळ तांदळाचे आप्पे। त्यासाठी आपण 3 वाटी तांदूळ, 1 वाटी चना डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ आणि 1 चम्मच मेथी दाणे हे एकत्र आपल्याला भिजत टाकायचे आहे। आता हे डाळ तांदूळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। नंतर आपण हे 3-4 तासासाठी भिजत ठेवून द्यायचे। 4-5 तास झाल्यानंतर आपण हे डाळ तांदूळ परत 2 पाण्याने धुवून घ्यायचे। नंतर 1 वाटी पोहे हे धुवून भिजत टाकून द्यायचे। आपल्याला हे सर्वांचं वाटण करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात आपली चना डाळ छान भिजलेली आहे। आता आपण या सर्वांचं वाटण करून घेऊ। तांदूळ आणि डाळ हे आपल्याला रवाळ वाटून घ्यायचं आहे। रवेदार आपल्याला पाहिजे, त्याच्याने आपले आप्पे हे छान फुलतात। तुम्ही बघू शकतात आपलं सारण छान तयार झालेलं आहे। आता आपल्याला भिजत टाकलेले पोहे सुद्धा बारीक करून घ्यायचे। पोहे हे छान भिजलेले आहे। आता आपण हे पोहे त्यासारखेच बारीक करायचे। आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ। यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकून द्यायची, त्याच्याने आपल्या आप्प्यांना कलर छान येतो। आता हे मिश्रण छान फेटून घेऊ आणि 3-4 तासासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे। आता आपण आप्प्यांसाठी चटणी तयार करून घेऊ। त्यासाठी भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि भाजलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आपण हे आता छान बारीक करून घेऊ। आता आपली चटणी तयार झालेली आहे। आता चटणीला छान आपण तडका देऊ। त्यासाठी कढईमध्ये तेल, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, चिमूटभर हळद ही आपल्या चटणीला छान कलर यावा यासाठी आपण चिमूटभर हळद टाकायची आहे। आता आपण चटणीला छान मिक्स करून घेऊ आणि नंतर आपली चटणी तयार झालेली आहे। आता आपले मिश्रण हे छान तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण अर्धा चम्मच इनो आणि चवीनुसार मीठ हे त्यात मिक्स करायचे आहे। आता हे आपण छान फेटून घेऊ। याला छान फेटून घेतल्याने आपले आप्पे हे मऊ आणि छान होतात, जाळीदार होतात। आता आपण आप्पे तयार करून घेऊ। त्यामध्ये आपण पॅनमध्ये तेल आणि त्यामध्ये मोहरी आणि तीळ हे तडक्यासाठी टाकायचे आणि त्यावर आपलं तयार केलेलं सारण हे टाकायचं आहे। आता आपण हे सारण सर्व ठिकाणी व्यवस्थित टाकून द्यायचं। हे सर्व व्यवस्थित टाकून झाले की आपण यावर 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचे। आता आपण झाकण काढून आपण हे आपले आप्पे पलटी मारून घ्यायचे, म्हणजे आपले आप्पे दोघं साईडने छान होतील। आता आपण यावर एकदा झाकण ठेवून द्यायचे। नंतर आपले आप्पे तयार झालेले आहे। तुम्हाला माझी आप्प्यांची रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।